पहिला पुढार देतो मी चिपळूण अ विरुद्ध खेळ अ संघनायक संघ व्यवस्थापक चिपळूण अ विरुद्ध खेळ अ तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 2 साठी संगमेश्वर अ विरुद्ध खेळ ब संगमेश्वर अ विरुद्ध खेळ ब या सामन्यासाठी पंच पॅनल सरपंच सागर पवार पंच विलास सुतार पंच अमोल सामंत गुणलेखक विश्वास करार सहाय्यक गुणलेखक निलेश खेडेकर रुपेश कोथेकर। या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे भाई शर्मा आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक राजेश जिंकडेकर संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीनं आपल्या मनापासून वाट लावली चांगले काकांनी पडदा टाकली मध्ये ज्या पंचांचे सामने चालू राहिले पंचकक्षामध्ये तू म्हणणं काय मला पहिले सांग माझं म्हणणं काय तो कॉर्नर लावतो कॉर्नर लावून सिलेक्शन ते येतात ते बघ आणि गप्प काय ते बघू बघ काहीतरी दिसलं तर चला हे असेल जाणार नाही क्वार्टरला असेल नाही सॉरी सेमी आली ना सॉरी घरात इथंच भेटलास पुढे भेटलो बस भरपूर गेलो नाही ना मॅचवर IPL नाही ज्यांचा आगमन होत आहे IPL नाही सहकार्य करणारे वाशिष्ठ मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे सन्माननीय चेअरमन सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय नेते आदरणीय प्रशांत यादव साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं। वेलकम सर, मनापासून स्वागत आपलं। त्यांच्या समवेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती सन्माननीय विजयराव देसाई साहेब आपलं देखील मनापासून स्वागत। शिवसेनेचे विद्यमान उपशहर प्रमुख सन्माननीय विकी लवेकर आपलं देखील मनापासून स्वागत। अत्यंत लक्षवेधी अशी स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करतोय। संघर्ष क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित आहे। रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या विशेष सहकार्य रत्नागिरी जिल्ह्यात 2 टीम महानगरपालिका किती आहे तुझ्याकडे महानगरपालिका किती आहेत रत्नागिरी जिल्ह्यात एक पण आहे। रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सचिन भाई कदम या ठिकाणी उपस्थित आहेत। वेलकम, मनापासून स्वागत आपलं। काय नाही अत्यंत लक्षवेधी अशी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत असताना आपण पाहतो 11 चढवण्याचा प्रयत्न सुरू होणार आहे। जर्सी नंबर 9 संकेत गणशी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संघाकडून आपण त्याला पाहिलं होतं। रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा गुमान खेळाडू आहे। जरा रिलिंगला टेकून उभे असणारे क्रीडा रसिक थोडंसं ऍडजस्ट करा प्लीज, जरा कॉपरेट करा। विद्युत व्यवस्थेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही यासाठी आपण सहकार्य करूया। एक मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, चिपळूण वासियांची स्पर्धा, संघर्षाची स्पर्धा एका तितक्याच ताकदीने आपण होतो। मी सन्मानपूर्वक विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं
संघर्ष क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय सचिनभाई कदम यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सत्काराला प्रारंभ करत आहोत. विनंती करूया सचिनभाई या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य विश्वास उर्फ भाऊ काटरे यांच्या समोर मंडळाचे असणारे सचिव सन्मान्य नितीन उर्फ मुन्ना कदम आणि महादेव उर्फ बाळासाहेब कदम या मान्यवरांना विनंती करूया आपण या ठिकाणी जरा जोरदार टाळ्या होत्या. आमचे लाडके माजी आमदार शिवसेना उपनेते सन्मान्य सदानंदजी चव्हाण साहेब यांना या ठिकाणी आपण संघर्षाच्या स्पर्धेत आपण या ठिकाणी सन्मानित करताना तुम्हाला सर्वांच्या साक्षीने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. एक नेटक्या संयोजनाची असणारी देखणी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो कोकणातील एक प्रतिदेश उद्योजक वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचे सन्माननीय चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य चिपळूणचे आपले नेते सन्मान्य प्रशांतजी यादव साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. पुन्हा आमच्या मंडळाचा आधारस्तंभ सन्मान्य भाऊ काटरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य प्रशांतजी यादव साहेब यांना या ठिकाणी सन्मान करूया. मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा सचिव आदरणीय नितीनजी कदम, बाळासाहेब कदम आणि निहाल कोळे आपण या सन्मान सोहळ्याच्या दृष्टीनं या ठिकाणी उपस्थित व्हावे. एक महत्वाची स्पर्धा आणि या स्पर्धेत आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा असणारा सन्मान करणं ही आपल्या संघर्षाची परंपरा आहे आणि आज त्या अनेक मान्यवर अतिथीगण या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी विशेष आम्हाला सहकार्य करणारी ही मंडळी आहे. त्यांचा सन्मान या संघर्षाच्या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतं. मनापासून हॅलो 2 मिनिट रुपये 2 मिनिट. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, त्याचबरोबर चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्मान्य मंगेश उर्फ बाबू तांबे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. पुन्हा एकदा भाऊन विनंती करूया आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतो. मंडळाच्या वतीनं मंडळाचे आधारस्तंभ सन्मान्य भाऊ काटरे यांच्या शुभ हस्ते हे सन्मान या ठिकाणी आपण करताना सन्मान्य मंगेश उर्फ बाबू तांबे चिपळूणच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार या सर्व क्षेत्रातलं एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून पाहतो आणि त्यांना या ठिकाणी संघर्षाच्या व्यासपीठावरती विशेष सन्मानानं या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मनापासून त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे देवरुख पंचायत समितीचे माजी सभापती अजित उर्फ छोटे शेठ गवाणकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मंडळाच्या वतीनं सचिव सन्मान्य नितीन उर्फ मुन्ना कदम यांना विनंती करतो त्यांच्यासोबत निहार कोळे आपण छोटे शेठ गवाणकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. नितीन उर्फ मुन्ना कदम राष्ट्रपंच, त्याचबरोबर त्यांच्यासमोर निहार कोळे, इंद्रदेव रेडीज आपण या सन्मान सोहळ्याचं दर्शन आपण करूया. मंडळाच्या वतीनं हा एक स्पेशल सन्मान या ठिकाणी आपण करतो. छोट्या गवाणकर देवरुख, छोटे शेठ गवाणकर देवरुख पंचायत समितीचे माजी सभापती त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. पुन्हा एकदा आपण मी विनंती करणार आहे नितीन उर्फ मुन्ना कदम आपण रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती विजयराव देसाई यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. विजयराव देसाई एक ज्येष्ठ कबड्डी खेळाडू आणि आपल्या चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांना या ठिकाणी संघर्षाच्या व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय. माजी नगरसेवक बिलालभाई पालकर आपलं देखील मनापासून स्वागत. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आहोत. बिलालभाई पालकर या स्पर्धेच्या निमित्तानं खास देवरुखहून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य शहराध्यक्ष
निलेशजी भोर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो पुन्हा एकदा नितीन उर्फ मुन्ना कदम आपण हा सन्मान करा. अभिसंपाळ आणि नरेश कदम, अभिसंपाळ नरेश कदम हा सन्मान या ठिकाणी आपण करूया. जरा पटपट चला आपल्या सर्व मान्यवरांना क्रीडांगण क्रमांक 2च्या दिशेने आपण घेऊन जायचं आहे.